तिथे या भाजपवाल्यांनी असे लोक देऊन ठेवलेत जे डुप्लिकेट नावाचे आहेत, चिन्ह जवळची जवळ दिलेले आहेत. म्हणजे जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांची काँग्रेस असेल तर तिथे त्यांना बरोबर तुतारीच्या जवळच अजून एक वेगळी तुतारीचा एक प्रयत्न केलेला आहे. जरा हा थोडा एक कुठचा तरी स्पीकर चालू करा ना, म्हणजे मला ऐकू येईल. पण हे सगळं होत असताना गंमत अशी आहे की डुप्लिकेट नावाचे लोक उभे करूनही ह्यांची काही मतं ह्यांना मिळत नाहीत. भाजपवाले जिंकत नाहीत ना एनडीए जिंकत आहे. आणि म्हणून आपल्याला हे बाहेरचे लोक आता येऊन शिकवायला लागलेत असली सेना कोण, नकली सेना कोण, असली राष्ट्रवादी कोण, नकली राष्ट्रवादी कोण. म्हणून तुम्ही एका वेळी तुम्ही आम्हाला येऊन बोलता तुम्ही नकली आहात, तुम्ही खोटे आहात, तुम्ही हे सोडलं आणि तुम्ही ते सोडलं. हे सगळं ठीक आहे, तुम्ही हिंमतच सोडली, तुम्ही आमच्या समोर डुप्लिकेट नावं उभे करायला लागलेत. तुमची काय ताकद आहे देशभरात? आज देशात जे चित्र उभं राहायला लागलेलं आहे, प्रत्येक मतदारसंघ मी पाहत आहे, महाराष्ट्रातून जवळच पाहत आहे. पण देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपण पाहतो बदल हा घडत आहे, परिवर्तन हे होणार. आणि 4 जूनला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार, हे आता ठामपणे आपल्याला कळायला लागलेलं आहे. 2 महिन्यापूर्वी आपण कदाचित ह्यांची भाषणं ऐकत असताना, ह्यांचे ऍडव्हर्टाईज बघत असताना ते इंडिया शायनिंग सारखं विकसित भारत चालू केलेलं आहे. आणि मग वेगळा एक नारा दिला होता, अब की बार 400 पार. 400 पार 400 पार पहिले 1-2 आठवडे आपण ऐकलं आणि ते 400 पार आता गायब झालेलं आहे. मग आलं मोदी सरकार, ते गायब झालं. मग येणार भाजपा सरकार, ते गायब झालं. आता आलेले हे एनडीए सरकारवर. म्हणजे तुम्ही विचार करा, आज देशात परिस्थिती अशी आहे भाजपची, 400 पार करायला 300 तर पार करायला लागतील, 300 पार करायला 250 पार करायला लागतील. पण परिस्थिती ही आहे, खरी परिस्थिती ही आहे, त्यांच्या स्वतःच्या आकड्यांप्रमाणे हे 200 देखील पार करत नाहीत आपल्या देशामध्ये. साधं जर तुमच्या घरी कोणी आलं भाजपच्या प्रचारासाठी आणि सांगितलं तुमचं मत फुकट जाणार आहे, तुम्ही मशालीला मतदान करू नका, तुम्ही भाजपला मतदान करा, असं कोणी सांगितलं तुम्हाला, तर तुम्हाला हे देखील सांगतील की तुम्ही जर त्यांना मतदान केलं, भाजप सोडून कुठच्या दुसऱ्या पक्षाला मतदान केलं तर तुमचं मत फुकट जाणार आहे, कारण आमचंच सरकार येणार आहे, 400 जाणार. तर आम्ही विचारा तुम्ही त्यांना की कुठच्या राज्यातून नक्की तुम्हाला बहुमत मिळतंय, तुम्ही कुठच्या देशात नक्की 400 पार करत आहात? भारतात तर पार करत नाही आहात. मध्यंतरी मला वाटतं मागच्याच आठवड्यात मी काँग्रेसचा एक नारा ऐकला होता, साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ, अशी भाजपची स्थिती होणार आहे. साऊथ से साफ, नॉर्थ में हाफ. दक्षिण भारतात जर बघितलं आपण तर दक्षिण भारतामध्ये ना केरळमध्ये त्यांची सीट येते, ना कर्नाटकमध्ये सीट येत आहे, ना तामिळनाडूमध्ये सीट आहे, ना आंध्रमध्ये सीट आहे. कुठेही दक्षिण भारतात भाजपची सीट येत नाही, एक सुद्धा सीट येत नाहीये. आणि हीच परिस्थिती आपण पाहत असाल संपूर्ण भारतात. काश्मीरमध्ये तर अशी परिस्थिती झाली, विनायक राऊत साहेब तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल तुम्हाला. इथे 5 वर्षापूर्वी 370 कलम काढलं गेलं होतं, बरोबर. आणि आपण पण त्याला पाठिंबा दिला होता, आपण पण तो दिवस साजरा केला होता. आपलं देखील स्वप्न होतं की 370 कलम हे काढलं पाहिजे. ते काढल्यानंतर ते आपलं सरकार होतं, ते एनडीएचं सरकार होतं. पण ते काढल्यानंतर आपल्याला वाटलं होतं 5 वर्षामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आणि लडाख त्यांनी वेगळं केलं, केंद्रशासित राज्य केलं, तो विषय वेगळा आहे, त्याच्यावर मी येणार आहे. पण आपल्याला वाटलं होतं जम्मू आणि काश्मीरमध्ये सुख शांती येईल, प्रगती होईल, तिथे काश्मीरी पंडित आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या घरात जाण्याची संधी मिळेल. पण आज परिस्थिती अशी आहे, हे भाजपवाले विचारतात तुम्ही अमेठीतून का नाही लढत, तुम्ही इथून का लढता आणि तिथून का लढता. आज मला भाजपला विचारायचं आहे, 370 कलम काढून 5 वर्ष झाली, तुम्ही दावा करत आहात आतंकवाद संपलेला आहे, तुम्ही दावा करताय तिथे सुख शांती चांगलं एक प्रगती झालेली आहे, समृद्धी आलेली आहे, तुम्ही दावा करत आहात की आता आपलं तिथे राज्य नीट निर्माण झालेलं आहे. असं जर असेल तर 5 वर्षानंतर देखील भाजपाला काश्मीरमधून लढायची हिंमत का नाहीये? काश्मीरमधून एक सुद्धा उमेदवार उभा केलेला नाहीये भाजपाने. जम्मू मधले दोन्हीच्या दोन्ही सीट हरतात असं मला कळत आहे. आणि लडाखमध्ये अशी परिस्थिती आहे की मागच्या 5 वर्षात जे लडाखचे भाजपाचे खासदार होते त्यांनी या वर्षी जाऊन तिथे राजीनामा दिलेला आहे, माफी मागितली लडाखी लोकांची, तिथे माफी मागितली लडाखी लोकांची की चुकून त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि खासदार झाले, पुन्हा एकदा करणार नाहीत, कारण भाजपाने त्या लडाखची वाट लावलेली आहे. सोनम वांगचुक नावाची जी व्यक्ती आहे, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल 3 इडियट पिक्चर मध्ये त्यांच्यावर तिथे थोडं काही घेतलं होतं त्यांचं, नंतर अनेक वेळा त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे. पर्यावरणासाठी लढत असतात, लडाखसाठी लढत असतात. तरी साधे प्रश्न उपस्थित केले होते भाजपाच्या या केंद्र सरकारला की लडाखमध्ये जे चीन घुसतं त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही आहात? लडाखला जे तुम्ही
वचनं दिली होती 5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम तुम्ही काढलं होतं, लडाखला सांगितलं होतं तुम्हाला वेगळे मुख्यमंत्री मिळतील, तुम्हाला वेगळं राज्य म्हणून आम्ही घोषित करू. 5 वर्ष झालेलं आहे, अजून वेगळं राज्य तुम्ही घोषित का नाही केलंय? 30 ते 40 हजार लोक, लडाखी लोक तिथे रस्त्यावर बसले आहेत, उपोषण करत आहेत. पण भाजपाचं तिथे आता पत्ता नाही. भाजपवाला तिथे जायला तयार नाही कोणी, कारण त्यांना माहिती गेलं तर लडाखी सोडणार नाहीत, हे भारतवासी तिकडचे लडाख मधले सोडणार नाहीत. कारण भाजपाने जी जी वचनं दिली होती ती सगळी तोडलेली आहेत, एक सुद्धा वचन पूर्ण केलेलं नाहीये. दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की केंद्र सरकार, आज आपण पाहतोय पंतप्रधान महोदय असतील, अनेक त्यांचे मंत्री असतील, गेल्या 5 वर्षामध्ये मणिपूर असेल किंवा महाराष्ट्र असेल, आपल्याला होर्डिंगवर दिसलेत, बॅनरवर दिसलेत, पेट्रोल पंपाच्या प्रत्येक होर्डिंगवर दिसलेले आहेत. पण मुळात आपल्या महाराष्ट्रात ना आले कधी, ना लडाखला गेले कधी, ना त्या मणिपूरमध्ये गेले. 370 दिवस झालेत मणिपूरला. 370 कलमबद्दल आपण बोलतोय, पण 370 दिवस झालेत मणिपूरला. तिथे महिलांवर बलात्कार होत आहेत, पोलिसांच्या हत्या होत आहेत, पोलिसांच्या बंदुका चोरल्या जात आहेत. तिथे दिवसा आपण पाहतोय लोकांच्या मुंड्या छाटल्या जात आहेत, पण तिथे भाजपला कोणी गेलं नाहीये, कारण तिथे दंगली सुरू आहेत आणि दंगली ह्या भाजपला आवडतात. मग त्या जाती जातीमध्ये असो, धर्मामध्ये असो, जिल्ह्यामध्ये असो, कारण जिथे दंगली होतात तिथे भाजपची पोळी भाजते आणि त्याच भाजलेल्या पोळीवर भाजप आपल्या सत्ता गाजवत असते. पण आज तुम्हाला मी विचारत आहे, अनेक भाजपाचे नेते, मग त्यांचे प्रधानमंत्री असतील, त्यांचे अनेक वेगवेगळे नेते असतील, मोठे नेते असतील, या गेल्या 2 आठवड्यामध्ये महाराष्ट्रातून आपल्याला शिकवत आहेत असली सेना कोण, नकली सेना कोण. महाराष्ट्रात येऊन प्रचार सभा घेत आहेत, महाराष्ट्रात येऊन कधी पुण्याच्या राजभवनमध्ये, कधी नागपूरमध्ये राहत आहेत. मला तुम्ही सांगा, जेव्हा आपलं 2 वर्षाचं सरकार होतं, 2-2.5 वर्षाचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा आपण जेव्हा लोकांमध्ये कामं करत होतो, जनतेची सेवा करत होतो, कोविडचा काळ तेव्हाच होता, वादळ देखील तेव्हाच आलं होतं, पूर देखील तेव्हाच आला होता. एक तरी भाजपचा नेता आपल्यामध्ये दिसला होता का? दिल्लीमधून एक तरी नेता भाजपचा आला होता का? कोणी भाजपचे मोठे मंत्री आले होते का? भाजप हे कुठेही दिसलं होतं का? कुठेही दिसलं नव्हतं. कारण आपल्याला सांगतो दलवाई साहेब, एक खरोखरी महत्वाची गोष्ट आहे, जगभरात कुठच्याही देशात तुम्ही शोध लावा, गुगल करा, कुठच्याही तुम्ही सर्च इंजिनवर शोध लावा, जगात कुठेही नसेल, कुठचाही राजकीय पक्ष त्यावेळी कोविडच्या काळात राजकारण करत नव्हता. फक्त एकमेव पक्ष जगभरात राजकारण करत होता, त्याचं नाव म्हणजे भाजप. उद्धव साहेब तेव्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असतील, घरोघरी जात होते, जनतेची काळजी घेत होते. कोविडच्या काळात आपण प्रत्येक जिल्ह्यात असेल, प्रत्येक तालुक्यात असेल, कुठेही असं झालं नाही की कोणाला ऑक्सिजन मिळाला नाही किंवा कोणाला बेड मिळाला नाही, सगळ्यांना मिळालं. औषधं जी होती ती सगळ्यांमुळे मिळाली. काल परवाकडे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की आमचा मोदी साहेबांमुळे जीव वाचला. ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल तर चला गुजरातमध्ये जाऊन एकदा लोकांना विचार, तिथे कोविडच्या वेळी काय परिस्थिती झाली होती. चला उत्तर प्रदेशमध्ये जाऊन विचारा, तिथे कोविडच्या वेळी काय परिस्थिती झाली होती. पण असं न होता आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून, मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, सगळे आपले मित्र पक्ष होते, जात पात न धर्म न बघता आपण या महाराष्ट्राची सेवा केली, या महाराष्ट्राचं रक्षण केलेलं आहे. पण आज आपण पाहतोय धोका या देशाला निर्माण जो झालेला आहे तो ह्याच भाजपकडून झालेला आहे. जसं मी सांगत होतो, ना लडाखमध्ये यांना सीट मिळणार, ना काश्मीरमध्ये मिळणार, ना महाराष्ट्रात मिळणार. बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव 33 वर्षाचे आहेत, ते देखील लढत आहेत त्यांच्या बिहारसाठी. कारण ह्या भाजपची यशोगाथा एकच आहे, प्रत्येकाला इथे जेवढी लोक समोर बसलेले, जेवढे तुम्ही इथे मला आशीर्वाद द्यायला आलेला आहात, तुम्हाला कोणाला तरी वाटत असेल अरे माझ्या खात्यात 15 लाख आले नाहीत, पण माझ्या बाजूला 3ऱ्या रांगेत जो बसला त्याच्या खात्यात 15 लाख आलेत. भाजपची यशोगाथा हीच आहे. इथे कोणातरी वाटत असेल मी शेतकरी आहे, मला माझं उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये, पण इथे कोणीतरी शेतकरी बसला असेल ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला देखील वाटतं की बिहारला जेव्हा आपण त्यांची भाजपाची भाषणं ऐकतो, भाजपच्या नेत्यांची भाषणं ऐकतो, आपण ऐकतो की 1.5 लाख कोटी, 50,000 कोटी, 70,000 कोटी, 2 लाख कोटीची पॅकेज मिळालं असेल. बिहारचं देखील असंच वाटवलं झालेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जेडीयूने तिथे पलटी खात जेव्हा जेव्हा भाजपबरोबर सरकार बसवलेलं आहे, एकदा सुद्धा बिहारचा फायदा झालेला नाहीये. आज आपण पाहतोय उत्तर प्रदेशला तरी काय मिळालंय. तिथे नुसतं जाती दंगली, तिथे नुसतं वेगळ्या गोष्टींवर चर्चा होत असते, होर्डिंग्सवर सगळं काही दिसतं. पण आज तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेशमधून पण भाजपा 50च्या पुढे जात नाहीये. आणि मग मी तुम्हाला आज विचारत आहे की हे सगळं चित्र देशभरात असेल तर भाजपा 400 काय 300 काय 200 तरी पार करेल असं तुम्हाला वाटतंय? नाही वाटत. कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळलेलं आहे की ही लढाई जी आहे, ही लढाई एका चेहऱ्याबद्दल नाहीये, ही लढाई एका माणसाबद्दल नाहीये,
ही लढाई प्रधानमंत्री कोण होणार आणि विरोधी पक्ष कोण होणार, नेता कोण होणार ह्याच्यावर नाहीये. ही लढाई आपल्या देशातलं संविधान टिकणार की नाही आणि देशाच्या लोकशाहीचं रक्षण होणार की नाही ह्याच्यावर आता येऊन राहिलेली आहे. आज आपण बघतोय गेले 75 वर्ष जे आपला देश चाललेला आहे, नीट चाललेला आहे. अनेक लोक मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, नगर परिषद वर जिंकून आलेले आहेत, प्रधानमंत्री झालेले आहेत. पण हे होण्याचा अधिकार आपल्याला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला, तेच संविधान ह्या भाजपला बदलायचं आहे. जे काही आपल्याला अधिकार मिळतात, जे काही आपले हक्क आहेत ते खेचून घ्यायचे आहेत आणि फक्त स्वतःच्या मुलांना बीसीसीआयचे अध्यक्ष केल्यासारखं त्यांना प्रधानमंत्री करायचं आणि राष्ट्राध्यक्ष करायचं. हे लिहून घ्या तुम्ही. देशाचं संविधान या भाजपला बदलायचं आणि हे मी सांगत नाही, नुसतं नेते सांगत नाहीयेत, तर भाजपचे उमेदवार सांगत आहेत. अनेक उमेदवार गेल्या 2 आठवड्यात आपण पाहिलं असेल 6 की 7 उमेदवारांनी वेगळ्या वेगळ्या सभेमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. आपल्याकडे पंकजाताई मुंडेंनी देखील सांगितलेलं आहे की आम्हाला 400 पार करून द्या, कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचं आहे. काय एवढा भाजपच्या मनात राग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल? काय एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये आपल्या संविधानाबद्दल? काय एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये ह्या आरक्षणांबद्दल? आम्ही तर सांगत आहे, महाविकास आघाडी तर सांगत आहे की आम्हाला 50%हून जास्ती आरक्षण करून घ्यायचं आहे, कारण मराठ्यांचं आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, अनेक वेगळ्या लोकांना आपल्याला जे अजून वंचित राहिलेले आहेत त्यांना आपल्याला पुढे आणायचं, समाजात पुढे आणायचं. पण प्रत्येक वेळी फसवायचं, प्रत्येक जातीला फसवायचं, प्रत्येक धर्माला फसवायचं, प्रत्येक घटकाला फसवायचं. इथे महिला खूप मोठ्या संख्येत आलेल्या आहेत, जवळपास 50% ह्या इथे महिला बसलेल्या आहेत. त्याच्यावर देखील भाजप तुम्हाला फसवत आहे. आपल्याला आठवत असेल गेल्या काही 2-3 महिन्यापूर्वी मला वाटतं या जानेवारीच्याच अधिवेशनात महिला आरक्षण बिल त्यांनी आणलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही 50% महिलांना संसदेत आरक्षण देऊ. आम्हाला पण वाटलं होतं की चला लगेच मिळेल आरक्षण, पण तुम्हाला माहिती कधी मिळणार तुम्हाला आरक्षण? जर मिळालंच तर महिलांना आरक्षण भाजपप्रमाणे 2034च्या आधी मिळत नाही. हे फसवणूक आहे, ते खोटं बोलत आहेत, कारण भाजपचं हे धोरण राहिलेलं आहे. बोला, खोटं बोला, रेटून बोला. आणि इथे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते पण बोलतात बोला, खोटं बोला आणि रडून बोला. पण आज आपण पाहतोय महिलांना आरक्षण देण्यासाठी ज्या अटी त्यांनी टाकलेल्या आहेत भाजपाने, त्याच्यात असं करून ठेवलेलं आहे की पहिलं निवडणूक झाल्यानंतर पुढच्या वर्षी जनगणना होणार, सेन्सस होणार. ते झाल्यानंतर कमीत कमी त्याला 1.5 वर्ष लागणार सेन्सस पूर्ण व्हायला. त्याचं पूर्ण अनालिसिस आणि वाचन झाल्यानंतर देशातल्या पूर्ण सीट्सचं डिलिमिटेशन होणार. डिलिमिटेशन म्हणजे लोकसभा मतदारसंघ कुठच्या राज्यात जास्ती पाहिजेत आणि कमी पाहिजेत. नुसतं बाउंड्री बदलणार नाहीत, कुठच्या राज्यांच्या सीट कमी करायच्या, त्याच्यात महाराष्ट्राचा देखील आवाज ते कमी करणार आहेत. भाजपला महाराष्ट्र आवडत नाही, भाजप महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघ कमी करणार आहे. आज आपण 48 निवडून देतो, देशात दुसऱ्या क्रमांकावर आपण यूपी 80 देतो, आपण 48 देतो. आपल्या सीटा ते कमी करून साधारण 25 किंवा 30 वर आणतील, आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. आणि हे सगळं झाल्यानंतर आरक्षण आता कुठच्या सीटवर द्यायचं त्याचा अभ्यास सुरू करतील. म्हणजे पुढच्या 10 वर्षात देणार नाही. आपल्या इंडिया आघाडीच्या वचननाम्यात आहे, काँग्रेसच्या वचननाम्यात आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वचननाम्यात आहे की इंडिया आघाडीचं सरकार बसल्या वरपासून खालपर्यंत, दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिलांना 50% आपण आरक्षण करून देणार, राजकीय आरक्षण आणणार. पण आज देशात आपण चित्र पाहत आहोत. लोकशाही आणण्याचा जो आपण त्यावेळी 75 वर्षापूर्वी लढा दिला होता, आज आपण पाहतोय भाजपचा लढा एकमेव आहे की जी लोकशाही आपल्या देशात आहे ती संपून टाकायची. दिल्लीत पहा ना काय चाललंय. अरविंद केजरीवाल हे चांगले मुख्यमंत्री होते, 3 टर्म मुख्यमंत्री आहेत, काम करत होते, देशात जे आहे ते सत्य बोलत होते. पण केजरीवाल साहेब सत्य बोलत आहेत, सत्तामेव जयते नाही तर सत्यमेव जयते सोबत उभे राहत आहेत. म्हणून त्यांना देखील सतवलं गेलं. कोणीतरी कुठून तरी काढला, त्यांनी जाऊन आरोप केले ईडी समोर आणि त्यांना आत टाकलं. आज झालं 1 महिना ते आत आहेत. तसंच हेमंत सोरेनजी आहेत, संजय सिंगजी होते, ते बाहेर आले. संजय राऊत साहेब आहेत, अनिल देशमुख साहेब आहेत. पण कोणी सत्यमेव जयतेसाठी लढत असेल, सत्तामेव जयतेच्या विरोधात लढत असेल, भाजपच्या विरोधात काही बोललं, सत्य बोललं तर त्यांना आत टाकायचं. हे धोरण जे आहे हे लोकशाही विरोधात आहे, पण इथे थांबणारं नाहीये. आज लिहून घ्या तुम्ही, सगळे भारताचे नागरिक आहोत आपण, या संविधानाच्या शपथेने घेऊन आपण पुढे चालत असतो. आज लिहून घ्या तुम्ही, हे जे राजकीय नेत्यांचं धोरण, राजकीय नेत्यांना सतवण्याचं धोरण, मीडियाला सतवण्याचं धोरण जे आज भाजपचं चालू आहे, उद्याकडे जर तुम्ही पाहाल तर जर चुकून ते सत्तेत बसणार तर नाहीच, पण जर चुकून ते सत्तेत बसले तर नुसतं राजकीय नेत्यांना नाही सतवणार, नुसतं मीडियावाल्यांना नाही सतवणार, पण तुमच्या प्रत्येकाच्या घरी बिग बॉस सारखं वातावरण होईल. सीसीटीव्ही कॅमेरा लावला जाईल आणि तुम्ही काय घालायचं, काय खायचं, कसं वागायचं, काय बोलायचं, काय वाचायचं हे तुम्हाला भाजपवाले शिकवणार. मान्य आहे असं तुम्हाला लोकशाही?
हा देश असा चालू शकतो का? गेले 75 वर्ष आपण पाहत आलेलो आहे. अनेक वेगवेगळे लोकांनी कामं केलेत, वेगळ्या वेगळ्या विचारसरणीचे लोक सत्तेत बसलेले आहेत. कोण हरतं, कोण जिंकतं, कोण पुढे जातं, कोण पक्ष बदलतं. पण पक्षच संपून टाकायचे, पक्षच खाऊन टाकायचे, राज्य संपून टाकायची, छोटी छोटी राज्य निर्माण करायची, महाराष्ट्र सारखं राज्य तोडून टाकायचं. हे सगळं जे चाललेलं आहे, भाजपचं कटकारस्थान जे चालू आहे, ते तुमचं मत ठरवणार की तुम्ही पुन्हा एकदा भाजपला डोक्यावर बसवणार की एक चांगलं राज्य निर्माण करणार, रामराज्य आपल्या देशात आणणार. आज आपण पाहतो ना, भाजपवाल्यांनी जो प्रचार सुरू केलेला आहे, 10 वर्ष तसं पाहिलं तर भाजपची बहुमताची सत्ता होती. ठीक आहे, जरी आपण पहिले 5 वर्ष त्यांच्या सोबत होतो तरी आपला आवाज तसा काहीच नव्हता तिथे. ना दुसरे कुठच्याही पक्षांचा होता, ना विरोधी पक्षाचा होता, ना मीडियाचा होता. कारण सगळे आवाज दाबून टाकलेले आहेत. बहुमत जर कोणाच्या हातात आलं तर ते बहुमत चालवायचं कसं, ईडी, आयटी, सीबीआय वापरून, हे भाजपाने दाखवलेलं आपल्याला. 2014 ते 19, 19 ते 24 हे 10 वर्ष जर आपण पाहिली तर संपूर्ण बहुमत आपण त्यांना दिलं होतं. पहिल्यांदा 282 सीट दिल्या होत्या, नंतर 303 सीट दिल्या होत्या. आपल्याला वाटलं होतं अच्छे दिन आएंगे, वाटलं होतं ना आपल्याला अच्छे दिन आएंगे. प्रचार आपण त्याच अच्छे दिनासाठी केला होता. त्यावेळी देखील आपल्याला वाटलं होतं जे जुमले होते, 15 लाख आमच्या खात्यात येतील, आलेत कोणाच्या खात्यात 15 लाख? 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं प्रधानमंत्री आवास योजनेत. प्रधानमंत्री आवास योजनेचं एक तरी घर तुमच्या जिल्ह्यात तयार आहे का? कोणाला मिळालंय का? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, झालंय कोणाचं उत्पन्न दुप्पट? नाही झालंय. पण 10 वर्ष सत्ता गाजवल्यानंतर काम दाखवायचं असतं. मला आठवतं जेव्हा 2012ला आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढत होतो, अनेक आपले कोकणाचे तिथे मुंबईत राहत असतात, कोकणवासी म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे कोकणवासी. हे कोकणवासियांनी देखील बघितलंय आपल्या मुंबईमध्ये की शिवसेनेने कॅम्पेन चालवलं होतं 2012 मध्ये, करून दाखवलं. जी आपण केली होती कामं ती समोर लावली होती लोकांच्या समोर, आणि कोणी खोडू शकलं नव्हतं. ना विरोधी पक्ष खोडू शकला होता, ना कोणी खोडू शकलं होतं. भाजपने तर एक सुद्धा बॅनर नव्हतं लावलं, आपल्याच करून दाखवावर त्यांचं चालवलं होतं, आणि ज्या काही सीट जिंकल्या होत्या ते जिंकल्या होत्या आपल्या नावावर. पण तसंच 2017च्या देखील निवडणुकीत आपण जी काही कामं केली होती ती ठळकपणे आपण होर्डिंग बॅनरवर लावली होती. आपले चेहरे नव्हते लावले नेत्यांसारखे, भाजपच्या नेत्यांसारखे चेहरे नव्हते लावले, आपली कामं लावली होती. काम बोलताय. पण आज आपण पाहतोय भाजपने 10 वर्ष सत्ता गाजवल्यानंतर देखील एक सुद्धा काम दाखवण्यासारखं नाहीये. एक सुद्धा चांगलीशी काही पॉलिसी आणली नाही आपल्या देशामध्ये ज्यांनी कोणाचा फायदा झाला असेल. ना नोटबंदीचा झाला, ना जीएसटीचा झाला, ना काही केलं आपल्या देशामध्ये. आणि मग 10 वर्षानंतर प्रचार कशावर करतायत? प्रधानमंत्री महोदय येऊन बोलतात, त्यांचे मोठे मोठे नेते येऊन बोलतात मटन, मांस, मच्छी खाणार हे विरोधी पक्ष आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 वर्षानंतर त्यांना शोध लागले की आम्ही काय खातो. ठीक आहे, आम्ही इथे कोकणी पट्ट्यात खातो, आम्ही मांस खातो, मी मटन खातो, मी मच्छी खातो. तुम्ही कोणी येऊन मला सांगणार आहे की तुम्ही मटन खाता, मच्छी खाता, मांस खाता, ते काय चुकीचं आहे? खातो, आम्हाला काही भीती नाहीये. मला एकच आता विषय पडलेला आहे, जर तुम्ही राऊत साहेब तुम्हाला जिंकायला लागेल तिथे, कारण मटन, मांस, मच्छी भाजपवाले वरतून बोलतात, मग इथे कोंबड्यांचं काय होणार? हा हो, पण त्यांचा धंदा बंद होईल. ते जाऊ दे, मग त्यांनी बंद करण्यापेक्षा तुम्हीच बंद करून टाका धंदा त्यांचा. पण आज आपण पाहतोय मटन, मांस, मच्छीवर प्रचार सुरू झालेला आहे. आज आपण पाहतोय भलत्याच विषयाकडे चाललेले आहेत. आणि आज तुम्हाला सांगतो, मी पुन्हा एकदा सांगतोय, मी हे परत सगळ्या सभेत सांगत असतो की भाजपा ही निवडणूक जिंकत नाही, हे लिहून घ्या. आणि हे काही मी हवेतलं बोलत नाहीये. मी काही पॉलिटिकल रीडिंग करत असतो, काही राजकीय गोष्टी वाचत असतो, बघत असतो, ऑब्झर्वेशन असतं. त्याच्यात पहिला इंडिकेटर, जेव्हा भाजप कुठचंही राज्य हरायला येतं तेव्हा पहिली गोष्ट ते करतं म्हणजे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतं, दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, हिंदू मुस्लिमवर बोलायला प्रयत्न करतात. ते नाही झालं तर मग पाकिस्तानवर बोलायचा प्रयत्न करतात. ते नाही झालं तर मग हिंदू मध्ये जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानवर बोलायचे भाजपला अधिकारच नाही, कारण जे पाकिस्तान बद्दल तुम्ही बोलताय, इंदिराजींनी त्या पाकिस्तानचे 2 तुकडे काही वर्षांपूर्वी केले होते. तशी हिंमत जरा दाखवा आणि चीनवर बोला, असं मी भाजपला आज सांगत आहे. चीनवर बोलायची हिंमत नाही. पण आज 10 वर्षानंतर काही करण्यासारखं नाही, काही दाखवण्यासारखं नाही. आणि 10 वर्षानंतर आत्ताच्या या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन ताईंना, जे आपल्या अर्थमंत्री आहेत, त्यांना अर्थसंकल्प सादर करत असताना अशा शोध लागलेला आहे की या देशामध्ये 4 जाती आहेत, 4 प्रमुख जाती आहेत. त्यांनी सांगितलं आता मी ह्यांची सेवा करणार, ह्या 4 जातींची सेवा करणार. माहितीये कुठच्या जाती त्यांनी सांगितलं? त्यांनी सांगितलं पहिली जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे शेतकरी आहेत, दुसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे युवा आहेत, तिसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ती महिला आहेत, आणि चौथी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे गरीब आहेत.
विचार करा, यांना 10 वर्ष लागली आणि 75 वर्ष लागली शोधायला की आपल्या देशामध्ये शेतकरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.